नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. मानसशास्त्राच्या अभ्यासामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. टी-ई-टीच्या अभ्यासासाठी आपण मानसशास्त्राची ही नवीन तासिका घेऊन आलेलो आहोत. यामध्ये आपण 29 प्रश्न घेणार आहोत. सुरू करूया आपण आजची PYQ. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान वाढ आणि विकास यांच्यामधील योग्य फरक दर्शविते? तर या ठिकाणी 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. 4 पर्याय की पहिला पर्याय बघा, वाढ ही विशिष्ट वयापर्यंत चालणारी प्रक्रिया आहे, तर विकास ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे. हे विधान अगदी बरोबर आहे, कारण वाढ शरीराच्या रचनेत बदल घडवून आणते आणि ठराविक काळात ती थांबते, तर विकास जन्मभर चालणारी निरंतर प्रक्रिया आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. दुसरा प्रश्न, परिपक्वतेवर खालीलपैकी कोणत्या घटकाचा सर्वात जास्त प्रभाव पडतो? तर या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहे बघा. तर या ठिकाणी जर तुम्ही बघू शकता, अनुवांशिक जैविक कार्यक्रम हे जे आहे याचा सगळ्यात जास्त परिणाम पडतो. आता परिपक्वता ही प्रामुख्याने अनुवंशिकतेने ठरलेल्या जैविक बदलांची नैसर्गिक शृंखला आहे, ज्यावर बाह्य सरावाचा फारसा फरक पडत नाही. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. तिसरा प्रश्न, शीर्षपुच्छ दिशेचा नियम विकासाच्या संदर्भात काय स्पष्ट करतो? तर या ठिकाणी आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, शीर्षपुच्छ म्हणजे डोक्याकडून विकास कसा होतो, पायाच्या अंगठ्याकडे सरकतो. म्हणून या ठिकाणी बालक प्रथम आपल्या डोक्यावर, नंतर पाठीवर आणि शेवटी पायावर नियंत्रण मिळवायला शिकते. म्हणून पर्याय क्रमांक ए, विकास हा डोक्याकडून पायाच्या अंगठ्याकडे सरकतो, हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. त्यानंतर चौथा प्रश्न, एका 6 वर्षाच्या मुलाला सायकल चालवायला शिकवायचे आहे, परंतु त्याच्या पायाचे पर्याय स्नायू अजून पुरेशा प्रमाणात बळकट झालेले नाहीत. मानसशास्त्रीयदृष्ट्या इथे कोणत्या संकल्पनेचा अभाव दिसून येतो? तर लक्षात ठेवायचं आहे, या ठिकाणी पर्याय जर तुम्ही बघितले तर सगळ्यात शेवटचा पर्याय बघा, परिपक्वता. तर कोणतेही शारीरिक किंवा मानसिक कौशल्य शिकण्यासाठी शरीराच्या संबंधित भागाची नैसर्गिक परिपक्वता होणे आवश्यक असते. म्हणून पर्याय क्रमांक डी, परिपक्वता हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 5वा प्रश्न, विकासाच्या समीपता दूरता प्रवृत्तीनुसार बालकाचा विकास कसा होतो? तर या ठिकाणी समीपता दूरता ही जी प्रवृत्ती आहे, म्हणजे शरीराच्या मध्य भागाकडून म्हणजेच केंद्राकडून बाहेरील भागाकडे किंवा हातापायांच्या बोटाकडे हा जो क्रम आहे, याला समीपता दूरचा प्रवृत्ती नियम मानला जातो. तर या ठिकाणी हा नियम कोण दिलेला आहे? तर तुम्ही बघू शकता, हा नियम या ठिकाणी पर्याय क्रमांक सी मध्ये दिलेला आहे. कारण का, या नियमानुसार पाठीचा कणा आणि छाती यासारख्या केंद्रीय भागाचा विकास आधी होतो आणि नंतर मग हातापायाची बोटे विकसित होतात. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. 6वा प्रश्न बघा, बालकाचा भाषा विकास हा खालीलपैकी कोणत्या घटकाचं फलित आहे? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी बघा, पर्याय क्रमांक डी, अनुवंशिकता आणि वातावरण या दोघांमधील जी आंतरक्रिया आहे, हे या ठिकाणी या घटकाचं ते फलित आहे. तर बालकाच्या अंगी असलेली जन्मजात भाषिक क्षमता म्हणजेच अनुवंशिकता जेव्हा समृद्ध भाषिक वातावरणाच्या संपर्कात येते, तेव्हा योग्य भाषा विकास होतो. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर 7वा प्रश्न, विकासाच्या संदर्भात संवेदनशील कालखंड म्हणजे काय? तर या ठिकाणी असा कालखंड बघा की ज्या ठिकाणी आपल्याला विशिष्ट क्षमतांच्या विकासासाठी वातावरणीय उद्दीपकांचा सर्वाधिक प्रभाव पडणारा हा जो काळ आहे, पर्याय क्रमांक बी, हा काळ जो असतो तो या ठिकाणी संवेदनशील कालखंड मानला जातो. कारण या कालखंडात बालकाचा मेंदू विशिष्ट गोष्टी, उदाहरणार्थ भाषा, शिकण्यासाठी अत्यंत ग्रहणक्षम असतो. या काळात योग्य वातावरण जर त्याला मिळालं नाही तर तो नंतर विकास कसा होतो, ते विकास होणं थोडं अवघड जातं. म्हणून पर्याय क्रमांक बी जो आहे, पर्याय क्रमांक बी या ठिकाणी तुम्ही बघू शकता, पर्याय क्रमांक बी हा या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे, योग्य उत्तरसुद्धा आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8, एक बालक सुरुवातीला वस्तू पकडण्यासाठी पूर्ण हाताचा वापर करते आणि नंतर हळूहळू अंगठा आणि तर्जनीचा वापर करून सुई किंवा पेन्सिल सारखी वस्तू ती पकडते. हा बदल विकासाच्या कोणत्या तत्वाचं समर्थन करतो? तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे. तर 4 पर्यायापैकी जो पहिला पर्याय तर होणार नाही, दुसरा होणार नाही, तिसरा पर्याय बघा, सामान्याकडून विशिष्टाकडे जाण्याची त्याची प्रवृत्ती. तर बालकाचा विकास आधी सर्वसामान्य हालचालीकडून सुरू होतो आणि नंतर त्यामध्ये विशिष्टता किंवा अचूकता येते, म्हणजेच सामान्याकडून विशिष्टाकडे जाण्याची प्रवृत्ती. पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 9वा प्रश्न बघा, विकासाच्या चक्रीय सर्पिलाकार तत्वाचा अर्थ काय आहे? तर या ठिकाणी 4 पर्याय आपले दिलेले आहे. विकास जो आहे हा विकास कसा असतो बघा,
तर विकास एका टप्प्यावरून पुढे गेल्यावर मागे वळून आधीच्या विकासाचं दृढीकरण करतो, म्हणजेच मग पुन्हा तो पुढे जातो. आता सर्पिलाकार तत्व काय म्हणतं, बालक एका क्षेत्रात प्रगती केल्यानंतर काही काळ थांबून मागे वळून त्या कौशल्याची परिपक्वता करतं आणि मग पुढच्या टप्प्यावर जातं. यालाच विकासाचं दृढीकरण करणं असं म्हणलं जातं किंवा चक्रीय किंवा सर्पिलाकार तत्व मानलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तुम्ही या ठिकाणी पुढचा पर्याय डी पण पाहू शकता, तर डी पर्याय काय होणार नाही. म्हणून पर्याय क्रमांक एच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 10 कडे. खालीलपैकी कोणतं विधान परिपक्वतेचं अचूक वर्णन करते? आता 4 पर्याय दिलेले आहेत, तर परिपक्वतेचं अचूक वर्णन करणारं वाक्य कोणतं आहे? तर या ठिकाणी आपण 4ही वाक्य बघूया. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, परिपक्वता ही वयानुसार येणारी नैसर्गिक आणि स्वयंचलित शारीरिक व मानसिक क्षमतांची पूर्वतयारी आहे. तर पर्याय क्रमांक सी बघा, परिपक्वता ही वय वाढेल तशी आनुवंशिक गुणधर्मामुळे आपोआप प्रकट होणारी अंतर्गत प्रक्रिया आहे, ज्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज करावी लागत नाही. म्हणजेच काय, परिपक्वता ही नैसर्गिक आहे, स्वयंचलित शारीरिक आणि मानसिक क्षमताची ती पूर्वतयारी आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न 11वा. विकासाच्या एकात्मतेचं तत्व काय सुचवतं? मग आता विकासाचं एकात्मतेचं तत्व काय सांगतं? तर या ठिकाणी पर्याय तुम्ही बघू शकता, 4 पर्याय दिलेत. पर्याय डी बघा, बालक प्रथम संपूर्ण अवयवाचा आणि नंतर त्याच्या भागांचा वापर करायला शिकून शेवटी दोन्हीमध्ये समन्वय साधतं. तर हा पर्याय आहे. तर याचं स्पष्टीकरण कसं, तर एकात्मतेचं तत्व काय सांगतं, मूल आधी हात हलवतं, मग बोटे आणि नंतर एखादी वस्तू पकडण्यासाठी हात व बोटे यांचा एकत्र वापर करून त्यांच्यात समन्वय साधते. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न बघा, 12वा प्रश्न. 2 जुळ्या मुलांचं संगोपन वेगवेगळ्या वातावरणात, एक ग्रामीण भागात आणि दुसरा परदेशात म्हणजे आधुनिक शहरात जर केलं गेलं, त्यांच्या विकासात प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रात सर्वात स्पष्ट किंवा मोठा फरक दिसून येईल असं विचारलेलं आहे. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, शारीरिक उंची आणि हाडाची रचना त्याच्यामध्ये होणार नाही. तर तुम्ही जर बघू शकता, पर्याय क्रमांक डी जर बघितलं, तर पर्याय क्रमांक डी भाषा आणि सामाजिक मूल्य आणि सवयी यामध्ये मात्र त्या ठिकाणी आपल्याला मोठा फरक दिसून येईल. कारण भाषा, सवयी, संस्कृती आणि सामाजिक मूल्ये या गोष्टी पूर्णपणे वातावरणावर अवलंबून असतात, म्हणून यांच्यामध्ये मोठा फरक दिसून येईल. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 13वा. विकास हा अंदाज वर्तवण्याजोगा असतो, या मानसशास्त्रीय विधानाचा खालीलपैकी कोणता अर्थ योग्य आहे? तर आपल्या ठिकाणी जर बघायचं असेल तर या ठिकाणी आपण 4ही पर्याय बघूया. तर 4 पर्यायामध्ये तुमच्या लक्षात येईल, पहिला ए पर्याय बघा, सर्व मुलांच्या विकासाचा एक निश्चित नमुना किंवा क्रम असतो, ज्यावरून पुढील टप्प्याचा सर्वसाधारण अंदाज लावता येतो. उदाहरणार्थ, सर्व मुले चालण्यापूर्वी बसायला शिकतात. हा क्रम निश्चित असल्यामुळे आपण विकासाच्या सर्वसाधारण दिशा आणि टप्प्यांचा अंदाज लावू शकतो. म्हणून पर्याय क्रमांक ए जो आहे, पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 14वा. खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य बाल्यावस्थेतील सामाजिक विकासाचं प्रतिनिधित्व करतं? तर या ठिकाणी 4 पर्याय आपल्या समोर दिलेले आहेत. तर या ठिकाणी 4था पर्याय जर बघितला तुम्ही, डी पर्याय बघा, समवयस्क गटाचं म्हणजे पियर ग्रुप महत्त्व वाढणे आणि गँग्ज एजची निर्मिती होणे. उत्तर बाल्यावस्थेमध्ये मुले मित्रांचे गट तयार करतात आणि कुटुंबापेक्षा मित्रांच्या मताला जास्त महत्त्व देऊ लागतात. ते मित्रांकरता कधी कधी खोटं सुद्धा बोलतात. म्हणजे या ठिकाणी ते आपल्या समवयस्क गटाला त्याचं महत्त्व वाढतं, गँग एजची त्या ठिकाणी निर्मिती होत असते. म्हणून पर्याय क्रमांक डी जो आहे, पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, शिक्षकाने वर्गात अध्यापन करताना विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक भिन्नतेचा विचार का करावा? तर या ठिकाणी 4 पर्याय आपले दिलेले, वैयक्तिक भिन्नतेचा विचार का करायचा? तर त्या ठिकाणी बघा, पर्याय क्रमांक डी बघा, प्रत्येक विद्यार्थ्याची शिकण्याची गती, आवड आणि विकासाचा स्तर वेगळा असतो. त्यानुसार अध्यापन पद्धतीत लवचिकता आणण्यासाठी आपण वेगळा विचार केला पाहिजे. कारण का, प्रत्येक विद्यार्थ्याच्या वेगळ्या गरजा ह्या वेगळ्या असतात, क्षमता वेगळ्या असतात. त्या समजून घेऊन शिकवणे हेच बालकेंद्रित शिक्षणाचं मूळ आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 16वा प्रश्न बघा, कुमारावस्थेत होणाऱ्या तीव्र शारीरिक व भावनिक बदलांमुळे या अवस्थेला वादळ किंवा तणावाचा काळ असं कोणी म्हटलेलं आहे? तर हे जे वाक्य आहे किंवा हे जे विधान जे केलेलं आहे ते विधान या ठिकाणी स्टेनले हॉल यांनी केलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए, स्टेनले हॉल यांनी या ठिकाणी वादळ आणि तणावाची अवस्था या कुमारावस्थेला म्हटलेलं
आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा 17वा प्रश्न, विकासाची गती वेगवेगळ्या टप्प्यावर बदलत असते. खालीलपैकी कोणत्या कालखंडात शारीरिक वाढ आणि विकास अत्यंत वेगवान गतीने होतो? तर लक्षात ठेवायचं आहे, जन्मापासून 2 वर्षापर्यंत जो काळ असतो त्या काळामध्ये मुलांची शारीरिक वाढ आणि मेंदूचा विकास सगळ्यात जास्त वेगाने होत असतो. मग ह्या अवस्थेला काय म्हणायचं? गर्भावस्था आणि अर्भकावस्था. म्हणजे जन्म झाल्यापासून 2 वर्षापर्यंत जो काळ असतो तो काळ. पर्याय क्रमांक तुम्ही बघू शकता बी. पर्याय क्रमांक बी, गर्भावस्था आणि अर्भकावस्था हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा 18वा प्रश्न बघा, एखाद्या बालकाच्या विकासामध्ये वातावरण या घटकात खालीलपैकी कशाचा समावेश होणार नाही? तर वातावरणामध्ये कशा समावेश होणार नाही तर तुम्ही बघू शकता, म्हणजे पहिला पर्याय येतो, दुसरा पर्याय येतो, तिसरा सुद्धा येतो, कुटुंबाची पोषक पातळी आणि आहार. पण चौथा जो पर्याय बघा, तो चौथा पर्याय मात्र या ठिकाणी त्याचा समावेश वातावरणामध्ये होणार नाही. कारण का? गुणसूत्रे आणि जनुके जे असतात ही जे संपूर्णपणे अनुवंशिक घटक असतात, त्यामुळे यांचा जे काही समावेश आहे तो वातावरणात होत नाही. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 19वा बघा, खालीलपैकी कोणते विधान विकासाच्या निरंतरतेच्या तत्वाशी सुसंगत नाही? म्हणजे चुकीचं विधान घ्यायचं आहे आपल्याला. निरंतरतेच्या तत्वाशी जुळणारं म्हणजे न जुळणारं विधान कोणतं ते बघायचं आहे. तर आपल्याला 4 पर्याय ठिकाणी दिलेले आहेत. 4ही पर्याय आपण बघूया. तर या ठिकाणी 4 पर्यायापैकी जर तुम्ही बघितलं तर पर्याय क्रमांक बी बघा, विकास हा काही विशिष्ट टप्प्यावर अचानक थांबतो आणि काही वर्षांनी पुन्हा सुरू होतो. आता याचं कारण काय? हे चुकीचं का आहे? कारण विकास हा कधीही थांबत नाही. तो फक्त त्याचा वेग कमी जास्त होऊ शकतो, पण तो कधीही थांबत नाही. म्हणून हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे आणि आपल्याला चुकीचं विधान शोधायचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न 20वा प्रश्न, बालकाच्या गुणात्मक बदलांना मानसशास्त्रात काय म्हटलं जातं? आता लक्षात ठेवायचं आहे, बालकाचा विकास 2 प्रकारे होतो. एक होतो संख्यात्मक आणि दुसरा होतो गुणात्मक. मग आता संख्यात्मक जो होतो तो कसा असतो? त्याला आपण वाढ म्हणतो. म्हणजे वाढ आपल्याला मोजता येते, संख्यात्मक मोजता येते, आणि विकास आपण गुणात्मक मोजता येतो. म्हणून या ठिकाणी वाढ आपल्याला गुणात्मक विचारलेलं आहे. मग गुणात्मक म्हणजे काय? तर आपल्याला विकास शब्द शोधावा लागेल. वाढ तर होणार नाही, कारण वाढ संख्यात्मक असते. स्थूलता तर होणार नाही. मग या ठिकाणी जर तुम्ही बघू शकता, विकास हा जो शब्द आहे तो 3 नंबरला आहे, सी. पर्याय क्रमांक सी, विकास. कारण कार्यक्षमतेत होणारी वाढ, मानसिक प्रगती आणि वर्तनातील सुधारणा यासारख्या गुणात्मक बदलांना विकास असं म्हटलं जातं. तर लक्षात, म्हणून विकास पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, 21वा प्रश्न, पूर्व बाल्यावस्थेला म्हणजे 2 वर्ष ते 6 वर्ष मानसशास्त्रज्ञ खेळण्याची अवस्था म्हणजे टॉय एज किंवा प्रश्न विचारण्याची अवस्था असं का म्हटलेलं आहे? कारण या वयामध्ये मुलांमध्ये कमालीची उत्सुकता असते. या वयात मुलांचा भाषा विकास वेगाने होतो आणि सभोवतालच्या वातावरणाबद्दल जाणून घ्यायची त्यांची जिज्ञासा प्रश्नामधून प्रकट होते. मग ते का आणि कसे असे प्रश्न त्या ठिकाणी विचारण्याचा प्रयत्न करतात. मग अशा संदर्भाचा आपल्याला पर्याय कोणता आहे? तर पर्याय क्रमांक सी बघा. तर या ठिकाणी सगळेच पर्याय बघू आपण. तर सी पर्याय जर तुम्ही बघितला तर सी पर्याय तुमच्या लक्षात येईल. या ठिकाणी या काळात बालकाची उत्सुकता तीव्र असते आणि ती खेळाच्या माध्यमातून व का, कसे अशा प्रश्नाद्वारे जगाचा शोध घेण्याचा ते प्रयत्न करतात. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 22वा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते विधान परिपक्वता आणि अध्ययन मधील आंतर संबंधाचं अचूक विश्लेषण करतं? तर या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे कोणतं? परिपक्वता आणि अध्ययन या संदर्भात योग्य विधान आपण शोधूया. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी त्याचं उत्तर योग्य आहे, पण 4ही पर्याय बघा. तर 4 पर्यायापैकी तुमच्या लक्षात येईल, परिपक्वतेमुळे अध्ययनासाठीची शारीरिक व मानसिक तत्परता निर्माण होते आणि अध्ययनामुळे त्या क्षमतेचा विकास होतो. कारण का? परिपक्वता अध्ययनाची मर्यादा आणि पाया ठरवते. योग्य परिपक्वता आल्यानंतर मिळालेलं प्रशिक्षण किंवा शिक्षण अध्ययन सर्वात प्रभावी ठरतं. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 23, एकात्मिक विकासाच्या सिद्धांतानुसार बालकाचा शारीरिक विकास योग्य प्रकारे न झाल्यास खालीपैकी कोणत्या क्षेत्रावर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, एकात्मिक विकास म्हणजे सगळ्या बाजूने विकास झाला पाहिजे बालकीचा, आहे की नाही? सर्वांगीण विकास झाला पाहिजे. जर एक जरी त्या ठिकाणी कमी राहिली कोणत्या क्षेत्रामध्ये तर त्याचा सगळ्या क्षेत्रावर त्याचा परिणाम होऊ शकतो. मग असा पर्याय कुठे दिलेला आहे आपल्याला? तर बघा पर्याय क्रमांक डी बघा, शारीरिक, बोधात्मक, भावनिक आणि सामाजिक या सर्व क्षेत्रावर त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आता त्याचं कारण सांगतो, विकासाची सर्व क्षेत्र जी असतात ती एकमेकाशी घट्ट जोडलेली असतात. एखादं मूल शारीरिकदृष्ट्या आजारी किंवा कमजोर असेल तर त्याचा खेळण्यावर म्हणजे सामाजिक आणि चिडचिडेपणावर म्हणजे भावनिक आणि अभ्यासावर म्हणजे बोधात्मक म्हणजे सामाजिक, भावनिक आणि बोधात्मक तिन्ही क्षेत्रावर त्याचा परिणाम होऊ
शकतो. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 24वा. विकासाच्या प्रक्रियेत स्थिरता विरुद्ध परिवर्तनशीलता या वादात परिवर्तनशीलता या संकल्पनेचा अर्थ काय? तर आता बघा, स्थिरता विरुद्ध परिवर्तनशीलता, मग परिवर्तनशीलता जी आहे याचा अर्थ आपल्याला शोधायचा आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पर्याय क्रमांक डी बघा. योग्य व समृद्ध वातावरण मिळाल्यास बालकाच्या विकासाचा मार्ग आणि गती सकारात्मकरित्या बदलता येऊ शकते. विकासाची परिवर्तनशीलता म्हणजेच काय? मुलाला सुरुवातीला प्रतिकूल परिस्थिती मिळाली असली तरी नंतर चांगल्या वातावरणात त्याच्यात मोठे सकारात्मक बदल घडू शकतात. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न 25वा. खालीलपैकी कोणते विधान वाढीच्या संदर्भात चुकीचं आहे? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, आपले 4 पर्याय दिलेले तुमच्या लक्षात येऊन जाणार आहे. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक जर तुम्ही बघितला, पर्याय क्रमांक बघा कोणतं विधान चुकीचं आहे वाढीच्या संदर्भात, तर सी बघा. वाढ ही जीवनभर चालणारी निरंतर प्रक्रिया आहे. वाढ जीवनभर चालते का? नाही. विकास मात्र निरंतर चालतो आणि जन्मापासून मृत्यूपर्यंत असतो तो. तर या ठिकाणी वाढ मात्र 20-22 वर्षापर्यंतच होते. म्हणजेच काय? वाढ ही प्रौढावस्थेपर्यंत म्हणजे आपण वयात येईपर्यंत ही वाढ जी असते ती होत असते आणि एक ठराविक काळानंतर म्हणजे साधारणतः 20 ते 22 वर्षापर्यंत वाढ होते. त्यानंतर वाढ होणे थांबते पूर्ण, कारण वाढ पूर्ण होऊन झालेली असते. विकास मात्र निरंतर चालू असतो. मग या ठिकाणी यांनी चुकीचा शब्द वापरला आहे. वाढ ही जीवनभर चालणारी निरंतर प्रक्रिया आहे. तर वाढ ही जीवनभर चालणारी प्रक्रिया नाही, विकास ही जीवनभर चालणारी प्रक्रिया आहे. म्हणून चुकीचं विधान कोणतं आहे? पर्याय क्रमांक सी हे चुकीचं विधान आहे आणि याच ठिकाणी तेच या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे, कारण आपल्याला चुकीचं शोधायचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 26वा. उत्तर बाल्यावस्था म्हणजेच 6 वर्ष ते 12 वर्ष बालकाच्या बुद्धीचा विकास होताना खालीलपैकी कोणतं वैशिष्ट्य प्रामुख्याने दिसून येतं? तर या ठिकाणी कोणतं 6 ते 12 मध्ये कोणतं वैशिष्ट्य दिसून येतं बुद्धीचा विकास होताना? तर 4 पर्याय दिले. बघूया आपण. सी पर्याय बघा. मूर्त वस्तूच्या आणि प्रत्यक्ष अनुभवांच्या आधारित तार्किक विचार करण्याची क्षमता त्याच्यामध्ये वाढीला लागते. हे प्रमुख वैशिष्ट्य उत्तर बाल्यावस्थेमध्ये बघायला मिळतं. आता पियाजे यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की 7 ते 11 वर्ष वयोगटातील मुले समोर असणाऱ्या प्रत्यक्ष वस्तूच्या आधारे वर्गीकरण, क्रमवारी आणि तार्किक विचार करू शकतात. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 27वा प्रश्न बघा. विकासावर होणाऱ्या अनुवंशिकतेच्या प्रभावाचा अभ्यास करण्यासाठी मानसशास्त्रज्ञांनी प्रामुख्याने कोणत्या पद्धतीचा वापर केलेला आहे? तर त्यांनी काय केलेलं आहे? त्यांनी एक युग्मी म्हणजे जुळी मुलं ज्यांचे संगोपन वेगवेगळ्या वातावरणात झाले आहे त्यांचा या ठिकाणी काय केला आहे? तुलनात्मक अभ्यास केलेला आहे. म्हणजे 4था पर्याय बघा. आता एक युग्मजी म्हणजेच काय? जुळे मुलं. अशा मुलांचा अनुवंशिक आराखडा 100% जवळपास सारखाच असतो. त्यांना वेगवेगळ्या वातावरणात ठेवून अभ्यास जर केला तर अनुवंशिकतेचा नेमका कसा प्रभाव पडतो, किती प्रभाव पडतो हे सांगता येतं. म्हणून या ठिकाणी मानसशास्त्रज्ञांनी ही पद्धत वापरलेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी जो आहे तो हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 28. बालकाच्या विकासाचा मार्ग ठरवताना निसर्ग विरुद्ध पोषण या वादातील निसर्ग या शब्दाचा नेमका अर्थ काय? तर या ठिकाणी बघा, पहिला पर्याय चुकीचा निवडू शकता आपण, तर त्या ठिकाणी पहिला पर्याय नाही. सगळ्यात शेवटचा पर्याय बघा. तर या ठिकाणी जैविक देणगी, अनुवंशिकता आणि जन्मजात गुणधर्म हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. कारण मानसशास्त्रात नेचर म्हणजेच काय? तर या ठिकाणी निसर्ग नेचर म्हणजे बालकाला आई वडिलांकडून मिळालेली जैविक आणि जनुकीय रचना. तर न्यूट्रन म्हणजेच काय? वातावरण म्हणजे पोषण जे आहे की नाही, तर ते म्हणजे वातावरण आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक डी जो आहे, डी या ठिकाणी निसर्ग या शब्दाचा योग्य अर्थ आहे. पर्याय क्रमांक डी. मग या प्रश्नाचं योग्य उत्तर सुद्धा काय आहे? पर्याय क्रमांक डी. पुढचा प्रश्न 29वा. प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या गामक विकासाला चालना देण्यासाठी खालीलपैकी कोणत्या गोष्टीवर भर दिला पाहिजे? तर त्या ठिकाणी शिक्षकांनी गामक विकासाला चालना देण्यासाठी काय केलं पाहिजे? तर हस्तव्यवसाय, चित्रकला, मातीकाम, मैदानी खेळ यासारख्या क्रियाशील उपक्रमांचं आयोजन केलं पाहिजे. मग असा पर्याय कुठं आहे? तर पर्याय क्रमांक डी बघा. हस्तव्यवसाय, चित्रकला, मातीकाम आणि मैदानी खेळ यासारख्या क्रियाशील उपक्रमांचं आयोजन केलं पाहिजे. या उपक्रमामुळे मुलांच्या स्थूल आणि सूक्ष्म स्नायूंचा विकास होतो आणि त्यांच्या हालचालीवर नियंत्रण येतं. म्हणून या ठिकाणी जर विद्यार्थ्यांचा आपल्याला गामक विकास करायचा असेल तर आपण पर्याय क्रमांक डी हा जो पर्याय आहे याचं सुद्धा आयोजन आपण केलं पाहिजे. पर्याय क्रमांक डी योग्य उत्तर आहे. आणि शेवटचा प्रश्न. खालील विधानांचा विचार करा. 2 विधान दिलेले आहेत आपल्याला, त्या ठिकाणी त्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे.
काय आता विकास हा नेहमी सामान्य प्रतिक्रियाकडून विशिष्ट प्रतिक्रियांकडे होतो. अगदी बरोबर आहे की नाही? दुसरा बघा, विकासाची गती सर्व बालकांमध्ये तंतोतंत सारखी असते का? नाही. म्हणजे ए बरोबर आहे, बी चुकीचं आहे. मग असं कुठं पर्याय आहे? पर्याय क्रमांक सी बघा. पर्याय क्रमांक सी मध्ये असं दिलेलं आहे. पहिलं विधान बरोबर आहे, दुसरं चुकीचं आहे. पर्याय क्रमांक सीच या ठिकाणी योग्य उत्तर आहे. तर या ठिकाणी 30 प्रश्न आपण घेतले मानसशास्त्राचे. आशा करतो तुम्हाला समजले असतील. जर समजले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा, जेणेकरून सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. या ठिकाणी थांबतो. पुन्हा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.